भावेश, ए रोल गेलाय भावेश. सो कालची मॅच तुम्ही बघितली? बेस्ट T20 बॅट्समन सूर्यकुमार यादव, बेस्ट T20 बॉलर जसप्रीत बुमराह, बेस्ट T20 ऑलराउंडर हार्दिक पांड्या, बेस्ट T20 लेफ्ट आर्म स्पिनर मिचेल सँटनर आणि बेस्ट कॅप्टन हार्दिक पांड्या, रोहित शर्मा. हे सगळं असून सुद्धा काल मुंबई हरली का? हेटर्स विल से की काल ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स बंद होते. जीपे, फोन पे, रिलायन्स पे, जिओ पे सगळं बंद होतं. काल पुरेशी कॅश नव्हती. जिओ पे अजून आलं नाही, पण ठीक आहे, ते कधीही येऊ शकतं. पण खरं रिझन मला माहिती आहे. आता हा पहिला एपिसोड संपवण्याआधी मी माझ्या साईडने सांगतो, मला वाटतं मुंबई वर्सेस पंजाब ही फायनल लागणार आहे आणि मुंबई जिंकणार आहे. सो भावेश, कसं फील करतोयस तू आज सकाळी उठून? काय वाटतं तुला? नॉर्मल फील करतोय मी. ऍक्च्युअली काही हार्टबीट नाही झालं मी. हो हो, म्हणजे ठीक आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सगळं हो ना. आपण इंडियाला खूप वेळा अर्थ बघितलंय, मुंबईला पण बऱ्याचदा बघितलंय. अरे मग ते इंट्रो मध्ये जे काय तू करत होतास ते काय करत होतास? ते थोडंसं इफेक्ट साठी, पण जाऊ दे. मग अशी बाथरूम मध्ये गेलेला तो, आतून काहीतरी मला आवाज येत होता, असं असं आवाज येत होता, ते काय होतं? ते नाही, ते पाण्याचा जरा तो नळ जरा लीक होत होता, नळाचा आवाज होता. ठीक आहे, चालेल. सो कालची मॅच बघितली असशीलच तू, आणि तुला नीट झोप लागली असेलच. काय वाटतं तुला कालच्या मॅच बद्दल? काल म्हणजे मी लिटरली 7:30 पासून ते 2 वाजेपर्यंत टीव्हीच्या समोर होतो. अजिबात हल्लो नाहीये मी. त्यात मध्ये पाऊस आला. मॅच रोहित शर्मा बेरस्टो उतरले होते ऑलमोस्ट आतमध्ये, त्यांचे प्लेयर्स तर आले होते पंजाबच्या आतपर्यंत, आणि पाऊस आलेला आहे. सो रेन कर्टेल नाही झाली मॅच, पण रेन अफेक्टेड मॅच होती ती काल. सो तिथपासून जे मुंबईचं अख्खं एक बदललंय, काय म्हणतो, मुंबईचं अख्खं कालचं इक्वेशन अख्खं बदललंय. काय पावसाने तर खूप मोठा रोल प्ले केला कालच्या मॅचमध्ये, कारण की एकतर तेच लेट चालू झाली, प्लस तुझे कंडिशन्स बदलले, बॉल स्विंग व्हायला लागलेला, पिच मध्ये पण जो ड्रायनेस असतो तो निघून गेलेला, मॉइश्चर, कारण 2 दिवसापासून पिच त्यांनी झाकूनच ठेवलेलं ऑब्व्हियसली. सो पाऊस पडल्यामुळे अजून ते मॉइश्चर जमा झालं. आउटफील्ड तुझी स्लो झालेली, बॉल ट्रॅव्हल करत. सो त्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट मुंबईच्या बॅटिंगवर सुद्धा पडलाच. आणि ओपनिंगला तुला काय वाटतं? ओपनिंगला जसे खेळले त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे, रोहित शर्मा आणि बेरस्टो? मला वाटतं की मुंबईने स्टार्ट सेन्सिबल केला होता. म्हणजे पहिल्या 2 ओव्हर मुंबईने व्यवस्थित खेळून काढल्या होत्या. 3rd ओव्हर गॅम्बल होतं जे त्यांनी स्टॉइन्सला दिलं, जे माझ्या मते ऑलमोस्ट फसलं होतं. तर रोहित शर्माची विकेट नसती गेली, ती पण ती बॉटमला. 3rd ओव्हर आय गेस अर्शदीपलाच द्यायला पाहिजे होती आयडियल सिच्युएशन्स मध्ये. आता माहिती त्यांचा काही वेगळा प्लॅन असेल नाही, त्यांचा प्लॅन तोच होता की विकेट घेणं, की आता याच्यामध्ये काय म्हणतो जातील मारायला याच्या मागे आणि त्यात उडवतील, हाच प्लॅन होता त्यांचा. आणि तेच झालं. रोहित शर्माने पहिला बॉल प्रॉपर त्याला ओव्हर पिच बॉल होता आणि मारला समोर. सेकंड रोहित शर्माचाच शॉट होता, पुल शॉट होता, पण तो बसलाच नाही त्याचा. सो त्या ओव्हरला विकेट आली, पण मोमेंटम मुंबईच्याच साईडला होतं. आणि स्पेशली कालचा डिसिजन खूप चांगला होता, तो मॅनेजमेंटचा असेल, हार्दिक पांड्याचा असेल, तिलक वर्माला पाठवणं. कारण तिलक वर्मा त्याच पोझिशनचा बॅट्समन आहे, 1 डाऊन किंवा 2 डाऊन, तो जे काही खेळतो ते. सो काल तिलक वर्माने ऍक्च्युली आल्यावरती खूप पॉझिटिव्ह बॅटिंग केली. पण तिलक वर्माचं जर तू बघायला गेलंस असं मला ऑनेस्टली वाटतं की तो ज्या वर्षी आलाय, माझ्यामध्ये तो 22 साली आलाय IPL मध्ये, तर तेव्हापासून ते आतापर्यंत तिलक वर्मा खूप भारी, चांगला बॅट्समन आहे तो. म्हणजे तो प्लॅन करून इनिंग खेळतो प्रॉपर. पण तेच आहे, त्याचं जे प्रॉमिस आहे ते अजून फार तेवढं ब्रिलियंटली कन्वर्ट नाही झालं मुंबईसाठी अजून. पण माझ्या मते तिलक वर्माला जर अजून त्या कोअरमध्ये नीट राहायचं असेल तर मला वाटतं की त्याला एक मोठं सीझन लागेल, जे आता समजा साई सुदर्शनचं आलंय, 600-700 जयस्वालचं येऊन गेलंय. सो तसं एक त्याला प्रॉपर सीझन लागेल, कारण ते 600-700 रन्सचा त्याला एक सीझन द्यावं लागणार. तर त्याचं जे आता प्लेस बनवलंय मुंबईने ते अजून स्ट्रॉंग बनेल त्या कोर टीम मध्ये. आणि यंगस्टर आहे, त्यामुळे खूप वर्ष तो खूप वर्ष मुंबईला सर्व करेल. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की बेरस्टो जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा पंजाबने बॉलिंग खूप चांगली केली. बेरस्टोचा जो गेम आहे की तो ड्रॅग करून मारत होता प्रॉपर बॉलर्स, आणि तो त्याचे जे पुल शॉट्स आहेत ते. सो ते शॉट काल पण त्याने ते खेळत, म्हणजे काही बॉल बाउंड्रीला नाही गेले, फिल्डरच्या हातात गेले, पण तो जे काही टाइम करत होता आणि त्याचे प्रॉपर तो असा फिरवत नाही, त्याचं असं लांबून काहीतरी तो असा एक खेचतो एक बॉल, आणि ते खूप कमाल टाइम होऊन जातात बॉल. पण ते पेस चेंज झाली की मग ते जे सगळ्यांचं तसंच आहे की ते मिस टाइम होतं. त्यांचे मिस टाइम काल खूप झाले आणि पंजाबने खूप लवकर नोटीस केले की त्याच्यावरती काय वर्क करणार. नाही, कालच्या त्याच्यावर असं नाही, कालच्या इन जनरल पिचवरच
स्लो बॉल खूप इफेक्टिव्ह होता आणि स्पेशली शॉर्ट पिच स्लो बॉल की भाई तुम्ही इथे डिक करा बॉल तो बॅट्समॅन पर्यंत खूप लेट पोहोचत होता. स्पेशली एक जॅमिसनची ओव्हर होती मला लक्षात आहे सूर्यकुमार यादवच्या पुढे. बरोबर. त्यात एक पहिला बॉल त्याने एक स्लो लागोपाठ त्याने 3 बॉल टाकले स्लो बॉल आणि तिन्ही बॉल तुझे डॉट आले, हिट द डेक होते आणि सूर्यकुमारला सापडलाच नाही तो बॉल. एक बॉल तर प्रॉपर आधीच फिरवलेली बॅट आणि नंतर मग तो बॉल पुढचा बॉल तो 4 गेला. मग त्याने 3 डॉट काढले आणि शेवटचा बॉल परत आय 4 आला. सो त्यांनी खूप चांगला त्या ह्याचा यूज केला, त्या स्ट्रॅटेजी त्यांनी चांगला यूज केला होता. सो एकंदर मला वाटतं पंजाब प्लॅनिंग वाईज बेटर होती बॉलिंग करताना स्पेशली, कारण त्यांनी मुंबईला तेवढं काय फ्लरिश होऊच दिला नाही. मुंबई 14 ओव्हरला 144 होते मुंबईचे आणि मुंबई वॉज अबाउट टू लाईक रिच 230 to 40 230च्या आसपास तरी जायला पाहिजे होती. आणि मुंबईने काल मुंबईने काल बॅटिंग त्या मनाने सेन्सिबली केली, कारण मुंबईने चहलला खेळून काढलं. मुंबईने त्यांना विकेट नाही त्याला मारलं पण त्यांनी. चहलच्या पहिल्या ओव्हरला आय गेस 3 की 4च रन आलेले. त्याच्यानंतर सूर्याने असं नाही की स्लॉक करायचं वगैरे, त्याने प्रॉपर शॉट्स, क्रिकेटिंग शॉट्स खेळूनच त्याला खेळून काढले. पण मग शेवटी सूर्याला त्यानेच काढलं आणि तो ऍक्च्युअली मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला की तिकडनं मॅच खूप फिरली. म्हणजे सूर्या गेला, मग टाइम आउट झाला, सूर्या गेला, मग हार्दिक पांड्या आला, त्याने भारी डिफेंड केला बॉल. मग नंतर टाइम आउट झाला, त्याच्या लगेच नेक्स्ट बॉलला हा आउट झाला, तिलकवर वर बॉल मारून. ते लागोपाठ 2 आणि सेट बॅट्समन होते आणि मोमेंटम निघून गेले एकदम. आणि ह्यात थोडंसं मला वाटतं की हार्दिक पांड्याचं कॅल्क्युलेशन कदाचित जर तो जाऊन मारलेच त्याने तर ते वर्क झालं असतं कदाचित. म्हणजे ते ठीक आहे, मग खूप भारी त्याने प्लॅन केलं असतं. आणि नमन धीरला ऍक्च्युली अप्रिशिएट केलं. नमन धीरला आपण पहिल्या व्हिडिओ पासून बोललोय की हा खूप मोठा प्लेअर बनू शकतो. त्याचा जे काही तो टेम्परामेंट दाखवतो, त्याचं जे काही हिटिंग कॅपेबिलिटी, तो ऍक्च्युली टॉप ऑर्डरचा बॅट्समन खूप चांगला वाटतो मला, कारण तो कॉम्पॅक्ट आहे. पण ठीक आहे, खूप रिच आउट करून वगैरे खेळते तो, व्यवस्थित जागेवर त्याची पोझिशन बनवतो. बेस त्याचा जो बेस म्हणतात क्रिकेटमध्ये, तो बेस खूप त्याचा स्ट्रॉंग आहे. आणि काल स्पेशली त्याने हर्षदीपला 2 4 मारले बाउन्सरला. सो तो खूप फील्ड खूप चांगली खेळतो जेवढं मी त्याला बघितलंय. काल इव्हन त्याने ज्या ओव्हरला तो आय गेस आउट झाला माझ्यामध्ये, सेकंड लास्ट ओव्हरला, त्यात पण त्याने 4 मारला होता. म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने त्याने 4 मारला होता. तो प्रॉपर फील्ड बघून तो खेळतो. सो तो खूप चांगला बॅट्समन आहे. आणि दुसरी गोष्ट मला काय असं वाटतं की त्याच्यामुळे मुंबई ॲटलीस्ट 200च्या वर ऑब्व्हियसली त्याच्यामुळेच पोहोचले. नाही तर हार्दिक पांड्या ज्या प्रकारे बॅटिंग करत होता, सो मला 180 175 थांबली असती कदाचित. आणि इव्हन ऍक्च्युली आपण नेहाल वढेराला पण थँक्स बोललं पाहिजे, कारण त्याने मध्ये जो एक 6 रनचा ओव्हरथ्रो केला, 2 रन पळाले आणि 4ला ओव्हरथ्रोला 4 रन गेले. सो त्याच्यानंतरच्या 2 ओव्हर मुंबईने खूप चांगल्या खेळून काढलेला. तिथे थोडं मोमेंटम शिफ्ट झालं, पण मग पुन्हा विकेट्स. आणि शेवटच्या 2 ओव्हरला मॅसिव्ह तो रनचा ब्लॉक आला की नाहीच झाले रन्स त्या ओव्हर्सना. जिथनं ऍक्च्युली मुंबई गेम्स शिफ्ट करत होती इतके मॅचेस, तिकडनं नाही झाली मॅच शिफ्ट. सो मुंबईने ऍक्च्युली पार स्कोर तर होता तो, पण मुंबईने अजून 15-1 रन तरी बनवायला, माझ्या मते तरी अजून 20 ते 25 रन बनायला हवे होते, जे की कमी झाले मुंबईकडून. आणि हार्दिक पांड्या तशी इनिंग खेळायला कमी पडला जी त्याने ह्याच्या विरुद्ध एलिमिनेटर लास्ट ओव्हरला जे त्याने कोइट्झेला 22 रन मारले. तशी इनिंग एक्सपेक्टेड होती की शेवटच्या 3-4 ओव्हरमध्ये भाई थ्रू आउट तो फ्लरिश करून जाईल. कदाचित ते पण असेल की त्यांना खाली कॉन्फिडन्स नव्हता, कारण खाली सँटनर होता. सँटनर सेन्सिबल आहे, पण सँटनर हिटर नाहीये. सो सँटनर ते रन्स मारेल का जे पांड्या मारू शकतो, तो एक त्याला कॉन्फिडन्स असणार. आणि सेकंडली त्यांनी राजबावाला घेतलं होतं. सो राजबावाचं आता तो काल पहिल्यांदाच खेळलाय, पण तेच त्याची ती पॉवर रेटिंग त्याच्याकडे आहे की नाही, किंवा तो ऑलराऊंडर त्याच्याकडे ती बॉलिंग आहे की नाही काही माहित नाही. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की मुंबईकडे जरी जसं मी म्हणतो 10-15 रन्स जरी कमी असले तरी मुंबईकडे ती बॉलिंग कॅपॅसिटी की जी मुंबई ती होल्ड करू शकते. आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पण म्हटलं, आणि तुम्ही ते प्रेशर पण ऍड करू शकता की आता हा क्वालिफायर नॉकआउट गेम आहे, सो ते प्रेशर ऍड करून तुम्ही 203ला 213 मध्ये कन्वर्ट करू शकत होता. पण ते काही गोष्टी नाही मुंबईच्या साईडने गेल्या. आणि ऑब्व्हियसली क्रेडिट पंजाबला दिलंच पाहिजे. पण जरी आपण बघितलं तरी मुंबईने जेव्हा बॉलिंग सुरू केली, मुंबईने स्टार्ट बेटर केला होता. म्हणजे त्यांनी पण जसे बुमराला 20 रन मारलेत जॉस इंग्लिशने. सो तिथे असं वाटलं होतं की मुंबईच्या बाजूने वन साईड काढतात ही मॅच, पण तिथनं पुन्हा कंटेन झाली मॅच. एक तर हार्दिक पांड्याची बॉलिंग ऍक्च्युली त्या पिचसाठी खूप सुटेबल होती. म्हणजे तो ज्या पद्धतीने स्लोअर बाउन्सर मारत राहतो, मध्ये एखादा पेसअप करतो, सो ते व्हेरिएशन खूप नेसेसरी होतं कालच्या पिचसाठी. पण आय डोंट नो त्याने स्वतः बॉलिंग नाही केली एकतर. आणि दुसरी गोष्ट ते होते की सँटनरला त्याने युजच नाही केलं. म्हणजे आय डोंट नो, पण त्याने थ्रू आउट द प्ले ऑफच यूज नाही केला. प्ले ऑफ असं त्याने इन जनरल मला वाटतं की सँटनरचा युजच नाही केला नीट. दुसरी गोष्ट मला वाटतं की मुंबईने बॉलिंगमध्ये एक डिसेंट टाइम पर्यंत मुंबईने मॅच कंटेन केली होती. असं वाटतं मुंबई बऱ्यापैकी
आहे गेम मध्ये, बऱ्यापैकी होती मुंबई. पण एक प्रभसिमरन लवकर पण आउट झाली, प्रभसिमरन लवकर आउट झाला होता, जो मला वाटतं आकाश अंबानी सारखा दिसतो, पण ठीक आहे. लेट्स आपण करू कम्पेअर ते. तुम्ही सांगा की तुम्हाला खरंच वाटतं की त्याने 9 बॉल मध्ये 6 रन केले फक्त प्रभसिमरनने, आणि बोल्टने त्याला चांगली बॉलिंग केली. येस. इव्हन वर्नर टॉपलीने त्याचा जो हाईटचा यूज आहे, म्हणजे त्याचे बॉल रीच करणं कठीण होतं ज्या हाईटचा प्रभसिमरन आहे किंवा प्रियांश आर्या आहे, सो त्याची बॉलिंग पण बरी झाली होती स्टार्टला. नंतर एक बुमराची 20 रनची एक ओव्हर आली, जसं मी म्हणतो ती ऍक्च्युअली मॅच फिरून घेऊन गेली. म्हणजे बुमराच्या पहिल्याच ओव्हरला एवढा प्रेशर टाकणं त्याच्यावर, ऑब्व्हियसली तो असा बॉलर आहे की तो लगेच कमबॅक करू शकतो दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा. आणि बऱ्याचदा असं होतं बुमराचं, मी बघितलं बुमराला जर पॉवर प्ले मध्ये तुम्ही टाकला तर बुमराला एक 15-16 रन पण पडतात, कारण तेच फील्ड ओपन असतात, तुला फक्त बॉल मारायचा आहे, सो आउटफील्डच्या बरोबर टाकायचा बॉल. सो काल इंग्लिशने ऍक्च्युअली त्याला जो एक लॉंग ऑनचा एक शॉट मारला, तो जाम भारी होता. आणि ते ज्या पद्धतीने त्याला मारलं त्यामुळे ती ओव्हर बघताना असं वाटलं की भाई मॅच फिरू शकते, मॅच जाऊ शकते इथून. आणि त्याला जो एक अपरकट मारला होता, ती कॅच आली असते तर तिथे पण ऍक्च्युअली खूप गोष्टी बनल्या असत्या. आणि मग नंतर एक मला अजून एक वाटतं की एक मेन क्रुशल, मला असं वाटतं की आता रोहित शर्मा जेव्हा कॅप्टन होता त्याने बुमराला जसं यूज केलं, म्हणजे हार्दिक पांड्याला बघितलं म्हणजे कॅप्टन्सी करताना त्याने थोडंसं त्यातनं काहीतरी घ्यायला हवं होतं. मला वाटतं की त्याने इव्हन हार्दिक पांड्याला खूप भारी यूज केलं. म्हणजे त्याला जेव्हा वाटलं त्याने नाही पण त्याला बॉलिंग करवली, पण त्याला त्याने बरोबर यूज पण केलं. म्हणजे T20 वर्ल्ड कप आपण बघितलं, हार्दिक पांड्यानं माझ्या मते, मी जेवढ्या मॅचेस बघितल्यात, इंटरनॅशनल म्हण किंवा तुझं IPL म्हण, हार्दिक पांड्या तेव्हाच तुझा बेस्ट बॉलर ठरतो जेव्हा तू त्याला 10 ओव्हर नंतर आणतोस आणि त्याची जी बॉलिंगची स्टाईल आहे की तो गुड लेंथवर हिट करून तुला बॅट्समनला भाग पाडतो की त्याला कळत नाही पुढे जायचंय की मागे जायचंय, आणि त्याचे जे काही पेसचे व्हेरिएशन असतात, सो तेव्हाच तो चांगला बॉलर म्हणून पुढे आलाय हार्दिक पांड्या. मी हार्दिक पांड्याला फार कमी असं बघितलंय की त्याने 10 ओव्हरच्या आधी किंवा पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग केली. त्याला T20 वर्ल्ड कपला रोहित शर्माने केली आहे पॉवर प्ले मध्ये बॉलिंग. नाही, मी ते सांग T20 वर्ल्ड कपला पण त्याने ऑलमोस्ट पॉवर प्ले चांगली बॉलिंग नंतर. सो 10 ओव्हर नंतर किंवा 6-7 ओव्हर नंतर जेव्हा तो आला T20 वर्ल्ड कप मध्ये, प्रॉपर मी हे नोटीस केलं की तेव्हाच तो चांगला बॉलर म्हणून पुढे आला, गुड लेंथवर वगैरे हिट करून, आणि त्याची स्टाईलच ती आहे बॉलिंगची. सो मला असं वाटतं की त्याने त्यावरच फोकस करावं रादर दॅन की पॉवर प्ले मध्ये येऊन किंवा पॉवर प्लेच्या आसपास येऊन बॉलिंग करणं. आणि अजून एक होतं की एक मॅच टर्निंग मुवमेंट पेक्षा मला वाटतं ती ट्रॉफी टर्निंग मुवमेंट आहे की नेहल वधेराला चांगली बॉलिंग केली होती पांड्याने, एक 6 पडला, पण त्याने पुन्हा एक हुक मारला जो हातात गेला होता बोल्टच्या, जो बोल्टने कॅच सोडलाय. आणि हिस्ट्री सेज की बोल्टने ज्या प्लेअरचा कॅच सोडलाय त्या टीमने ट्रॉफी जिंकली. सो आय फील पंजाब ट्रॉफी उचलेला होता. आणि फिल्डिंग मध्ये मुंबईने जे काय केले की नमनधीर पण जरा मागे उभा असता तर कधी त्याची कॅच आली असती वधेराची. रोहित शर्मा, आणि तो बॉल 4 ला गेला, तो बॉल असं पण नाही की 6 ला गेला, सो तो आतमध्येच होता. सो खूप आत उभा होता, ऑलमोस्ट तो 10 मीटर वगैरे आत असेल बाउंड्रीच्या. सो तो जर पाठी असला तर इझी कॅच होता. आणि अय्यरचं तू बघशील तर अय्यरने स्टार्टला वेळ घेतला, ऑलमोस्ट 14 बॉल 16 वरती होता. पुन्हा आपण 6 वगैरे आधीच्या व्हिडिओज मध्ये बोललेलो की पुन्हा हे प्रूव्ह झालं की जेव्हा अय्यर चांगला खेळतो तेव्हा पंजाबची पूर्ण बॅटिंग लाईनअप सेट वाटते, पंजाब कॉन्फिडंट वाटते. आणि जेव्हा अय्यर फ्लॉप झाला तेव्हा पंजाब सुद्धा फ्लॉप झाली, कारण तो ग्लू आहे मधला असं मला वाटतं. तो इंग्लिश आता अटॅकिंग खेळतोय, पण इंग्लिशकडे ते पोटेन्शियल तो वेळ आली की अय्यर सारखा खेळू शकतो. येस, कारण इंग्लिशने मला आठवतंय श्रीलंकेची जेव्हा ऑस्ट्रेलियाची टूर झालेली तेव्हा श्रीलंकेत जाऊन तिथल्या स्पिनिंग विकेट्सवर त्याने सेंचुरी मारलेली. इव्हन काल कमेंटेटर्स बोलताना पण हे बोलले की हेडन बोलला की तो ऑस्ट्रेलियामधला वन ऑफ द बेस्ट प्लेअर आहे स्पिनसाठी. आत्ता जर तू कम्पेअर केल्यास गोष्टी तर तो आत्ता स्पिनसाठी बेस्ट प्लेअर आहे त्यांचा, वन ऑफ द बेस्ट प्लेअर नाही ऑब्व्हियसली. सिद्धू हे नाही बोलला, सिद्धू काहीतरी वेगळंच बोलत होता असं. सिद्धू बाजींचं लक्ष वेगळीकडे. खरं नाही, काल सिद्धू आणि हरभजन आउट अँड आउट पंजाबला सपोर्ट करत होते, म्हणजे ते नेक्स्ट लेवल सपोर्ट करत होते काल. नाही, मी काल मुद्दामून टाळली आहे हिंदी कॉमेंट्री बघणं, कारण आज येऊन मला शूट करायचं आणि मला त्यांची कॉमेंट्री ऐकून नाही करायचं. मी तर बाबा कॉन्टेंटसाठी बाई हिंदी कॉमेंट्री. क्रिकेट बद्दल कोणाला आहे काय, क्रिकेट बद्दल थोडी ऐकायचं असतं काय, हेडन म्हणते हेडन थोडी, सिद्धू हरभजन ते कॉन्टेंट देतात. आकाश चोपडाला विसरून चालणार नाही. एकच माणूस आहे जो हिंदी कॉमेंट्री चांगला करतो, तो म्हणजे जतीन सप्रूभाई. त्याच्या कॉमेंट्रीमध्ये ह्या लोकांनी पाठी बसावं आणि ऐकावं तो कसं अनालाइज करतो वगैरे. तो ऑब्व्हियसली तो लीड नाही करत, तो जस्ट तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो कारण की तो अँकर आहे. सो आय गेस आकाश चोपडा आणि सिद्धू बाजीने क्लासेस लावले पाहिजेत. दुसरी गोष्ट अजून एक होती की मुंबईने मोमेंटम जे त्यांच्याकडे आलं ते एकतर अश्विनी कुमारने जेन्युअनली चांगली बॉलिंग केली. आता मला वाटतं की इथे हार्दिक पांड्याने एका अर्थी म्हणजे मडवाल सोबत रोहित शर्माने केलं होतं,
पण तो ब्लॉक होलचा बॉलर होता, तो टाकायचा तसे. हार्दिक पांड्याने मडवालची बॉलिंग स्टाईलच ती होती की तो अश्विनीवरती रिस्क घेतलंय, मग त्याने जीटी सोबत पण तेच केलं, पण जीटी सोबत इट पेड ऑफ. पण अय्यर त्याला खूप भारी, आणि काल अय्यर ज्या पद्धतीने गॅप्स काढत होता, म्हणजे त्याने जो बुमराला मागे संपवलीच ना मॅच, तिकडे तुला कळलं होतं की आता हा मॅच सोडत नाही. त्याने बुमराला जो मागे मारलाय ना ब्लॉक होलचा बॉल, आणि इव्हन त्याने 2 तिकडे बाबर आझम वाला शॉट मला त्यांचा, तो जो तिथे त्याने मारलाय, म्हणजे तिथे तुला कळलं होतं की अय्यर ही मॅच संपवणं, अय्यर ही ट्रॉफीज घेऊन जाणार आहे. असो तर पण एकंदर मला वाटतं की सीझन मुंबईचं चांगलं होतं, पण यू कॅन, तुम्ही नेहमीच बोलू शकता की हे वर्ष जे ते पंजाब आणि आरसीबीचं वर्ष राहिलंय की त्यांनी ज्या पद्धतीने खेळलंय. सो ते लोक क्रूज करून गेलेत लीग स्टेज पण, आणि इव्हन नॉकआउट्स पण, जे काही आरसीबी क्वालिफायर 1 खेळली आहे ज्या पद्धतीने. आणि पुन्हा त्याच्या क्रिकेटमध्ये बेस्ट टीम डझंट मॅटर, त्या दिवशी कोण क्रिकेटमध्ये T20 मध्ये त्या दिवशी जो चांगला खेळला तो बाई देव आहे त्या दिवसासाठी. जसे की काल श्रेयस अय्यर आहेत चांगला प्लेअर ऑब्व्हियसली, नो डाऊट. आणि नेहल वधेराने जो त्याला क्रुशल सपोर्ट दिलाय. रोहित शर्मा से वाक्य होतं की ये नेहल और तिलक वो दोनों कल के स्टार बनेंगे. कौन से टीम के लिए वो उसने नहीं बोला, वो पंजाब के लिए. खरं, पण नेहल वधेराला सोडलं पाहिजे नव्हतं असं मला वाटतं मुंबईने. पण तेच रे मित्र, आयुष्यात तू किती गोष्टी पकडून ठेवणार, काही ना काहीतरी सोडावाच लागतं. मुंबईला तिलक हवा होता, नमन हवा होता, नेहल सोडावा लागला. हार्दिक ऍक्च्युली सोडला, सोडले ना ऍक्च्युली, तो परत आला. खरे म्हणून सांगतो, ती गेली की तिला परत नका येऊ देऊ. असो जाऊ दे, तू गॉगल घालूनच बोला, तुझ्या डोळ्यात दिसतंय सगळं. आणि सो तुम्ही कळवा आम्हाला कशी वाटली तुम्हाला कालची मॅच, आत्ताचा व्हिडिओ आमचा कसा वाटतोय. त्याआधी आपण अजून एका गोष्टीवर बोलूया, ती म्हणजे आता जी फायनल होणार आहे आरसीबी वर्सेस पंजाब, आणि जी मी प्रेडिक्ट केलेली. काय वाटतं तुला सुरते? प्रेडिक्शन पुन्हा एकदा सुरतेचं चुकलेलं आहे. ह्याने एकदा माझ्याबरोबर बेट लावलेली की हा रोहित शर्मा 500च्या वर रन मारेल बीजीटी मध्ये. रोहित शर्माचे 200 रन पण नाही झाले आता, बरोबर. क्रिकेटच्या आयुष्यावरती, क्रिकेटच्या करिअरवरती मी हे जुगार नाही करत. क्रिकेटच्या आयुष्यावर, क्रिकेटर्सच्या आयुष्यावरती मी जुगार नाही करत. जुगार करून झालाय हा. तर तेव्हा मला रिअलाइज झालं की सगळं चुकीचं आहे प्रेडिक्शन्स करणं. मी मजेसाठी मान्य करत की माझे प्रेडिक्शन्स बरोबर येतात. मी बोललेलो आरसीबी फायनलला जाणार, आरसीबी फायनल मध्ये आहे. पहिल्या मॅचला ते लोक फायनल मध्ये गेले. ठीक आहे, पण असो नाही. तर फायनल साठी काय, मला असं वाटतं की फायनल मध्ये पुन्हा तेच आहे की आरसीबीने ज्या पद्धतीने डॉमिनंट डिस्प्ले केला होता ह्याच्या वेळी क्वालिफायर 1च्या वेळी, पंजाबवरती डॉमिनन्स असतो, तो डॉमिनंट नसतो, डॉमिनंट माणूस असतो. चला आपण आता इंग्लिश ग्रामरचं चला सुरू करूया. नाही ऍक्च्युली तुझी शाळा कोणती आहे? जाऊ दे, बरेच पु ल देशपांडे माहिती तुला? बरेच पु ल देशपांडे काय बरेच लोक जसं की पु ल देशपांडे. बापरे, 22 मिनिटं झालं. चला तर शेवटचे 1 मिनिट आमच्याकडे. तर पंजाब आणि आरसीबीच्या मॅच मध्ये मला तेच वाटतं की कोहलीची बॅटिंग खूप मॅटर करते आरसीबी साठी. तशीच सेम मला ऍक्च्युली सेम आहे, तिथे पण सेम आहे. जशी इथे श्रेयसची मॅटर करते तिथे कोहलीची मॅटर करते. आणि पुन्हा मला असं वाटतं की मला माहित नाही, मला असं आतनं गट फिलिंग आहे की त्याचे प्रियांचारी आणि प्रभसिमरनची जी जोडी आहे ती मला असं वाटतंय, काय माहिती मला, ते दोघं फायनलला काहीतरी करणार असं वाटतंय मला. नाही, प्रभसिमरन कडून मला ऑब्व्हियसली खूप जास्त होप्स आहेत फायनल साठी. कारण की ठीक आहे, एक मॅच ऑफ जाऊच शकते त्याची, दोन ऑफ गेल्यात, पण ठीक आहे, दोन मॅच पण जाऊ शकतात, पण तो आउट ऑफ फॉर्म आहे असं मला दिसतं. नाही असं अजिबात नाही, पण मला वाटतं की त्यांच्यासाठी ती स्टेज आहे की दोघंही फेअरली नवीन आहेत, त्यांचा तो चान्स आहे प्रॉपर की दाखवायला की आम्ही काय आहोत. बरोबर. सो त्यांच्यावरती प्रभसिमरनला बघून जरा असं मला रोहित शर्माची आठवण येते कधी, त्याचं पोट बघून. बॉडी शेमिंग नाही, ते दिसतंय ते मी बोलतोय. खरं, तुला ट्रॉफीज दिसत नाही आहेत ना, पण मी रोहित शर्मा त्या बाबतीत क्रिटिसाइज नाहीच करत कधी. मी त्याच्या फिटनेस वरूनच बोलतो, तो फिट पण आहे आणि त्याच्या इन जनरल ते समोर बघताना दिसतं कॅमेऱ्यावर कोणीतरी आलेलं आहे. सो डिस्टर्बन्स नंतर आपण पुन्हा चालू करूया. तुझं एक मत दे भावेश मला, जे तुला वाटतंय की फायनल मध्ये हे घडेल किंवा ही टीम जिंकेल किंवा ही टीम नाही जिंकेल, जे काही असेल. मला विचार करून बोल, तुझ्या जिभेचा कलर बघ आणि मग तू बोल. ठीक आहे, मला असं ऑनेस्टली वाटतं की आता ही जी फायनल आहे ती इट्स अ स्टोरी. म्हणजे दोन्ही टीम्स आहेत ज्या एकही ट्रॉफी जिंकलेल्या नाहीये. दोन्ही टीमकडे असे प्लेयर्स आहेत, विराट कोहली इज नेक्स्ट लेवल, तो लेजंड आहे, त्याच्यात ती ट्रॉफी अजून आलेली नाहीये. अय्यर बद्दल मला असं वाटतं की अय्यर बद्दल काय अजून ती मिस्ट्री आहे. गेल्या 5-6 सीझनला अय्यर जे काही खेळलाय, ऑब्व्हियसली तो केकेआर बरोबर जिंकला, दिल्लीला तो फायनल मध्ये घेऊन गेला. सो या सीझनला तो हे डिझर्व करतो की त्याला सगळं क्रेडिट जावं जर तो जिंकला. आणि ऑनेस्टली स्पीकिंग 2019 मला लक्षात आहे की जेव्हा अय्यरने कॅप्टन्सी केलेली टीम क्वालिफायर पर्यंत आली होती, 2020ला ते लोक फायनलला आले, मुंबई सोबत हरले.
त्यानंतर तो इंजर्ड झाला, मग त्यांनी पंतला कॅप्टन केलं, मग त्यांनी पंतलाच कॅप्टन ठेवलं, मग अय्यर KKR मध्ये आला, त्याने KKRला ट्रॉफी जिंकवली आहे आणि आता ते पंजाबला पण तिथपर्यंत पोहोचवलंय. शिवाय त्याला इंडियाच्या कॉन्ट्रॅक्ट मधनं काढलं होतं, त्यानंतर त्याने सय्यद मुश्ताक अली म्हणा, सगळ्या ट्रॉफी म्हणा, डोमेस्टिक ट्रॉफीज त्याने सगळ्या जिंकलेल्या आहेत. सो आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवण्यात त्याचा खूप मोठा हात होता. सो मला वाटतं की ही त्याच्यासाठी एक कम्प्लीट स्टोरी असेल की त्याच्या अख्ख्या जीवावरती त्याने एक ट्रॉफी पुन्हा जिंकली आहे. आय डोंट नो त्याला त्याचं ड्यू मिळेल की नाही, त्याला ते नाही या सीझनला मिळणार आहे भाई, या सीझनला. त्याच्यात ती जी इंडियन कॅप्टन्सी तो डिझर्व करतोय कदाचित रोहित शर्मा नंतर वन डे मध्ये किंवा इव्हन T20 मध्ये पण त्याला घेऊच शकतात ते लोक. सो त्या सगळ्या गोष्टी आहेत. सो मला वाटतं इट्स अ क्लॅश ऑफ टू स्टोरीज. विराट सोबत अख्खा देशाचं इमोशन आहे, ऑब्व्हियसली माझं पण आहे की विराटने जिंकावं. विराटने यासाठी पण डिझर्व करतो विराट की आता 18 वर्ष झाली, अजून किती वर्ष तो वाट बघणार, जी की एकच ट्रॉफी राहिली आता त्याच्याकडे वर्ल्ड कप आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. RCB चॅम्पियन्स लीग जिंकलेली कधी? RCB नव्हती जिंकली. सो ठीक आहे, चॅम्पियन्स लीग आता एक सेकंड, RCB कर्नाटक प्रीमियर लीग मधली पण ट्रॉफी नाही जिंकू शकत असं. सो त्या सगळ्या गोष्टींमुळे विराट डिझर्व करतोय. पण मला फक्त RCB न जिंकावण्यासाठी एकच वाक्य जबाबदार वाटतं, इस साल कप नाम दे. सो ते लोक पुन्हा घेत राहणार, ते नकोय मला. पण ठीक आहे, यावर्षी त्यांनी ते जास्त वापरलं नाही म्हणून कदाचित ते लोक आलेत. आणि दुसरी गोष्ट मला वाटतं पंजाब जस्ट बिकॉज ऑफ प्रीती झिंटा त्यांनी जिंकावं. प्रीती झिंटा. आणि माझं प्रेडिक्शन असं असेल, मला वाटतंय की ज्या पद्धतीने अख्खा डिस्कोर्स चाललाय, मला वाटतं की पंजाब जिंकेल ही मॅच, फायनल पंजाब जिंकेल, ट्रॉफी पंजाब जिंकेल. नाही, मला असं वाटतं की RCB जिंकेल आणि विराट कोहलीकडे जी एक ट्रॉफी उरली तो ती घेऊन जाईल. सो तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही सुद्धा कळवा आम्हाला कमेंट्समध्ये. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मांडीला खासला सबस्क्राईब करा. येस, मराठीतला पहिला क्रिकेट पॉडकास्ट.